नमस्कार. वीज मीटर तपासणी दरम्यान वृद्धाचा मृत्यू, तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पिंपरीतील घटनेने तालुक्यात खळबळ, पोलिसांकडून तपासाला वेग. शहादा तालुक्यातील पिंपरी येथे वीज मीटर तपासणी दरम्यान झालेल्या वादातून 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी शहादा पोलिसांनी तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नथू लिमजी पाटील वय 78 राहणार पिंपरी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार हे 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास गावात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या मीटर तपासणीच्या वेळी उपस्थित होते. यावेळी तपासणीच्या पद्धतीबाबत नागरिकांकडून विचारणा होत असताना संबंधित व्यक्तीशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी नथू पाटील यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यांना पाठीमागून जोराचा धक्का दिल्याने ते काँक्रीटच्या रस्त्यावर पडले. पडताना त्याच्या डोक्याला, कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांच्या जागी मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शहादा येथील सार्थक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तक्रारीनुसार डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत मारहाणीमुळे दुखापत झाल्याचे नमूद केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी तुषार दिलीप पाटील राहणार लोणखेडा, विजय कुसुमपुरी गहाणे राहणार शहादा आणि पंकज जमनालाल कुंभार राहणार लोणखेडा यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 105 व 3(5) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील हे करीत असून घटनेतील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर पिंपरी गावात शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि नागरिकांकडून करण्यात येत